शहादा पालिकेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ, 30 विषयांपैकी 14 नामंजूर. भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर. शहादा नगरपालिका सभागृहात गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर जोरदार चर्चा रंगली. नगराध्यक्ष अभिजित पाटील, उपनगराध्यक्ष माधवी पाटील तसेच मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत एकूण 30 विषय ठेवण्यात आले होते. त्यापैकी 12 विषयांना मंजुरी देण्यात आली, 4 विषय स्थगित ठेवण्यात आले तर तब्बल 14 विषय नामंजूर करण्यात आले. सभेदरम्यान शहरातील वाढत्या भटक्या कुत्र्यांच्या त्रासाचा मुद्दा नगरसेवकांनी जोरदारपणे उपस्थित केला. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाययोजना करून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक मुनेस जगदेव यांनी शहरातील नगरपालिका शाळांची दयनीय अवस्था सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. अनेक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान घनकचरा व्यवस्थापनासाठी प्राप्त झालेल्या तब्बल 1,89,00,000 रुपयांच्या निधीबाबतचा ठराव सभेत मांडण्यात आला. मात्र या विषयावर अधिक चर्चा आवश्यक असल्याचे सांगत संबंधित विषयाला स्थगिती देण्यात आली. सभेदरम्यान वातावरण काही काळ तापलेले पाहायला मिळाले. बांधकाम सभापती संतोष वाल्हे आणि नगरसेवक वसीम तेली तसेच ॲडव्होकेट दानिश पठाण यांच्यात शाब्दिक वाद झाला. दोन्ही बाजूंमध्ये तू मे होत काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे सभागृहात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. पालिकेच्या सभेत शहरातील मूलभूत प्रश्न, शाळांची अवस्था, घनकचरा व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरून सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याने ही सभा चांगलीच चर्चेचा विषय ठरली. सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24. माझं बोलणं तर ऐकून घ्यायला पाहिजे की नाही? बाकीच्यांचं जाऊ द्या, मी तर अगदी आरामात बोलत होते ना, का बरं जोरात आवाज चढवला? मॅडम, मी आवाज काय समजायचं? मी फक्त एकच सांगितलं की आपल्या सुद्धा लोकांना शांततेत माझं वाक्य तर पूर्णपणे ऐकून घेतलं असतं. आम्ही ऐकून घ्या. मॅनेजर भाऊ, मला सांगा, 3 मीटिंगा झाल्या, मी एकही विषय तुमचा ऐकून घेतला नाही किंवा त्याच्यावर वाद घातला आहे का? माझं एकच म्हणणं आहे की आपण ॲलिगेशन करू नका, शांततेत आपण करून घ्या. मुनेश भाऊने जो विषय सांगितला, आपण काय म्हटलं, कुठं शाळा घ्यायची, कुठं रूम घ्यायची ते तुम्ही शिक्षण समितीमध्ये ठरवून सजेशन द्या आम्हाला. आपण कुठे बांधकाम समितीमध्ये तुम्ही 6 शाळा सांगताय, 6 शाळांपैकी कोणती शाळा बांधायची तुम्ही ठरवून सांगा. मुनेश भाऊचा विषय हा होता की गत काळात 2-3 वर्षापासून हा विषय रेंगाळलेला, एखादी दुर्घटना घडली असती त्याला कोण जबाबदार राहील? पण आता आपण करतोय ना न्यायाचे भाऊ, 2 वर्षापूर्वी जे झालेल्या गोष्टी त्याच्यावर आपण त्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला अतिशय रास्त मुद्दा आहे, त्याच्यावर आपण कशा प्रकारे सोल्युशन काढू शकतो? तुम्ही म्हणताय की नगराध्यक्षांवर गुन्हा दाखल करू, आपण म्हणतोय की चर्चेला घ्या. म्हणणं काय सर, तुम्ही व्यवस्थित क्लेरिफिकेशन द्या ना. मी माझी मांडणी पुढे जोरात बोलून आणि माझा आवाज दाबायचा काही नाहीये. आपण सगळ्यांचे विषय आपण ऐकून घेतो. प्रत्येक वेळेस शेवटचा माणूस त्याचे विषय मांडत नाही, तोपर्यंत आपण सगळ्यांचे विषय घेतोय ना. तुम्ही सांगा, मी कधी कोणाचा विषय नाही घेतला. पण एकच म्हणतोय की आपण ॲलिगेशन नगराध्यक्ष तुमच्या सगळ्यांचं मत आहे का?
म्हणायचं काम तुम्ही सांगा. अध्यक्ष गलत बिल्कुल गलत बात है तुम्हारी ये। कोई चीज कायदे की है तो उसको जरा समझ के लेने को बोला तुमने। जो 19% की बात है, टक्केवारी में रहेंगे। कायदे की बात है, उसको हम समर्थन करें। ये जो बोलना है बिल्कुल गलत। जब कचरा जलाया जाता, देखो कचरा जलाया जाता, तुमने क्या बोला? ये विषय 20 लोकांनी असं म्हटलंय की टक्केवारी घेण्यासाठी हे काम चालू आहे. त्याबरोबर ते रेकॉर्डवर अध्यक्ष महोदय, आम्हाला रेकॉर्डवर चेक करतोय. मी तुम्हाला लिगली विचारतो. आम्ही तुम्ही फक्त एग्री करू नका। तीन वेळा होऊन गेला. तुमचं सगळ्यांचं क्या करेंगे? क्या करेंगे? आप क्या करेंगे? रेकॉर्डवर घ्या. हे रेकॉर्डवर घ्या. ही अरे शहरासाठी राजीनामा देतो. याला निलंबन शहरासाठी राजीनामा देतो. काय करू ते तीन लोक. आम्ही उद्या येत नाहीये. निलंबित सभेमध्ये. अरे याला निलंबन जाणार नाही. अरे तुम्हाला काही नमत असेल, तुम्हाला काही असेल, तुम्हाला काही नमत असेल, तुला गावामध्ये पिऊ देणार नाही. तुला गावामध्ये देणार नाही. तुम्हाला काय सांगू? अरे गाव सगळं या समाजात थोडंसं पुढचे तीन सभा निलंबित 107 प्रमाणे निलंबित अजेंडा द्यायचं नाही. काही माझी विनंती आहे, अशा प्रकारे जर कधी सभा चालणार असेल. अरे नको देऊ, अरे नको देऊ, नको देऊ, नको देऊ. क्या करेगा? तू क्या अरे तुम पता क्या बोले? एक ही बोल सकते क्या? एक ही नहीं बोल सकते मैडम, एक ही बोल सकते क्या? हम सभा खुली बैठे हुए एक ही बोल सकते क्या? हम अध्यक्ष महोदय एक ही कैसे कर सकते? विषय बंद करो. पुढचा विषय घ्या. कोणता विषय? तुम्ही रेडी का? सांगून घ्या. तुम्ही विषय सांगून घ्या. यांना निलंबित केलेलं आहे पुढच्या सांगून घ्या. कार्यसाठी. अरे तुम्हाला अधिकार आहे हो, तुम्हाला अधिकार नाही आहे. या विषय घ्या. तुम्हाला अधिकार नाही आहे. नाही हो, विषय. ऐकून घ्या. हो साहेब, ऐकून घ्या. ऐकून गोष्टी करतात ते नगरसेवक. आणि ये बात करने को लग गए। संविधान का चलेगा तो ये सब सही चलेगा चलेगा। हमारी मेडिकल की पढ़ाई करना पड़ेगा। संविधान के हिसाब से चलना पड़ेगा हमारे को। एक ही बोल सकते क्या तुम? दिनांक 29 मे रोजी शहादा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा झाली. अनेक महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. त्याच्यावर मतभेद काही विषयांवर निश्चितपणाने आमच्या सर्वांमध्ये होते. काही काळासाठी थोडंफार वातावरण तणावपूर्ण झालं होतं. काही आरोप प्रत्यारोप करण्यात आले, परंतु सामंजस्याची भूमिका घेत महत्त्वाच्या विषयांवर, मग ते रस्त्यांचे विषय असतील त्याला मंजुरी देण्यात आली. पावसाळ्यापूर्वी जे खड्डे बुजवण्याचं काम आहे त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. याच्या आधीच्या देखील ज्या सभा झालेल्या आहेत त्याच्यामध्ये देखील अनेक विषयांना सर्व नगरसेवकांनी मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे माझी सर्व शहरवासियांना विनंती आहे किंवा त्यांना माझं आव्हान आहे की जो एक प्रकारचा समज तयार होतोय की बुवा शहादा शहरामध्ये काहीच चांगलं होत नाही, नगरपालिकेमध्ये सगळे भांडणं होत आहेत, हे कुठेतरी चुकीचं आहे असं माझं मत आहे. निश्चितपणाने लोकशाहीमध्ये मतभेद असू शकतात, परंतु सगळेजण या शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. मग ते जनता विकास आघाडीचे सर्व नगरसेवक असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक असतील. काही विषयांवर आमचे मतभेद जरी असले तरी अनेक विषय आज बहुमताने एकमताने मंजूर झालेले आहेत. हे देखील स्वागतार्ह आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजून शहादा शहराचे जे प्रलंबित विषय आहेत त्याच्यासाठी सर्वजण काम करतील ही अपेक्षा माझी आहे. संतोष वल्ले तुमच्या नगरसेवकांवर जाऊन गेले आणि तुम्ही आमचं काय करू शकत नाही, तुम्ही सस्पेंड करू शकत, त्यांनी असं वागतो, त्याच्यावर तुम्ही काय केलं?
मुळात ती अतिशय चुकीची आणि दुर्दैवी घटना घडलेली आहे. नगरसेवकांवरच्या अंगावर जाणं आणि प्रक्षोभक विधानं करणं ही सभाशास्त्राला धरून नाहीये. कदाचित त्यांच्या गटनेते असतील किंवा त्यांच्या इतर नगरसेवकांना देखील ही गोष्ट मान्य नव्हती, म्हणून सर्वांनी सामंजस्याची भूमिका घेत विषय शांत केला आणि काही विषयांना सर्वांनी मंजुरी दिलेली आहे. आमचे मित्र संतोष वाल्ले हे भावनेच्या भरात असं बोलत असतात, परंतु त्यांना जास्त गांभीर्याने ते लोकही घेत नाही, आम्हीही घेत नाही. त्यांचा तो स्वभाव आहे. मागच्या अनेक वर्षापासून ते पूर्वीचे आमचे जुने सहकारी राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये ह्या विषयावर जास्त बोलणं काही संयुक्तिक राहणार नाही. धन्यवाद. अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.